Next article is growth. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये अनेक बेसिक फीचर्स आहेत. रिप्रोडक्शन ही बेसिक फीचर आहे. इरिटॅबिलिटी म्हणजे रिस्पॉन्सिव्हनेस ही बेसिक फीचर आहे. ग्रोथ ही बेसिक फीचर आहे. डेथ ही बेसिक फीचर आहे. अन्य काही बेसिक फीचर्स आहेत. त्यापैकी ग्रोथ ही एक अतिशय महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक फीचर लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आहे. जर युनिसेल्युलर असतील तर त्यांच्यामध्ये ग्रोथ आणि रिप्रोडक्शन सेम फेनॉमिनॉन आहे. एका सेल पासून 2 होणार, 2 पासून 4 होणार, 4 पासून 8 होणार. म्हणजे इथं ग्रोथ आणि रिप्रोडक्शन दोन्ही पॅटर्न सेम असतात. एका सेलचं कन्व्हर्जन 2 नवीन डॉटर सेलमध्ये होतं. त्यामुळं पॅरेंटल सेलचं अस्तित्व नंतर राहत नाही. सो देर इज नो नॅचरल डेथ. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आर नॅचरली इमॉर्टल. ग्रोथ म्हणजे काय? इररिव्हर्सिबल increase in size and number of cells. जसं आपल्याला माहीत आहे की आपल्या प्रत्येकाच्या लाईफची सुरुवात जे सेक्शुअल रिप्रोडक्शननं बनतात त्यांचं बोलतोय मी. एका झायगोट नावाच्या सेल ज्यापासून आपल्या लाईफची सुरुवात झालेली आहे. ज्या क्षणाला झायगोट नावाची सेल मेल आणि फिमेल गॅमेटचं युनियन होऊन बनलेली आहे त्या क्षणाला आपल्या लाईफची सुरुवात झालेली आहे. आणि झायगोट आपली जन्मतारीख आहे त्याच्या अगोदर 9 महिने आणि आणखी काही दिवस त्या दरम्यान तो झायगोट बनलेला आहे. त्यावेळी आपण कसे असणार, म्हणजे आपली उंची किती असेल, आपला कलर कसा असेल, आपला चेहरा कसा असेल याचे निर्णय त्यावेळी घेतलेले आहेत. आणि आपण आपलं फ्युचर विचारात घेतो जन्मतारखेवरनं. मग तुम्ही तुमच्या जन्मतारखेच्या अगोदर होता की नव्हता? होता. कुठं होता हा प्रश्न आहे. त्यामुळं जन्मतारखेवरनं आपण आपलं भविष्य ठरवू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. आपल्या मनगटात जी शक्ती आहे ती दाखवावी लागेल, तरच तुम्हाला सक्सेस मिळेल. तुमच्या सक्सेससाठी तुम्ही जबाबदार आहात. तुमच्या फेल्युअरसाठी सुद्धा तुम्हीच जबाबदार आहात. कारण इतर एवढ्या दूर असणारे ग्रह तारे यांना काही कामधंदा आहे की नाही? याचं बघून घेतो आणि याला असं करतो आणि त्याला तसं करतो असं काही नसतं. हे एक ठोकताळे बनवलेले आहे. त्यामुळं त्याच्यापेक्षा वेगळं त्याचं काहीही महत्त्व नाही. तर झायगोट सेल ज्यावेळी बनली त्यावेळेस लाईफची सुरुवात झालेली आहे. आपलं अस्तित्व त्यावेळी सुरू झालेलं आहे. आणि या झायगोटमध्ये डिव्हिजन झाली, एम्ब्रिओ बनला. एम्ब्रिओपासून छोटंसं 3-3.5 किलोचं बाळ बनलं 7 ते 9 महिन्यामध्ये. आणि नंतर ते मदरपासून वेगळं होण्याची प्रोसेस म्हणजे आपला जन्म. मदरपासून वेगळं होण्याची प्रोसेस म्हणजे आपला जन्म आहे. म्हणजे जन्मतारखेपूर्वी आपण होतो. त्यामुळे जन्मतारखेवरनं बाकी काही ठरवायचं, फ्युचर ठरवायचं चुकीचं आहे. मग त्याच्यानंतर हे छोटंसं बाळ वाढतं. सुरुवातीला इतक्या स्पीडनं वाढतं. आपले नातेवाईक आपल्याला त्यावेळेस बघितलं तर हे आता एवढ्या पटकन वाढलं, एवढं झालं. म्हणजे आपली त्यावेळी रॅपिड ग्रोथ होत असते, हाय स्पीडनं ग्रोथ होते.
मग वाढ होते 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 20-25 वर्षापर्यंत उंची वाढते, सर्व बाजूंनी आपली ग्रोथ होत असते आणि त्याच्यानंतर स्टेबल राहतो आपण. मग मला सांगा, जी एखाद्या व्यक्तीची 5.5 फूट उंची आहे, उतार वयात 5.5 ची 5, 5 ची 4, 4 ची 3, 3 ची 2, 2 ची 1, अर्धा फूट आणि मृत्यूनंतर नेताना एवढंच असं होतंय का? नाही. म्हणून ग्रोथ कधीही रिव्हर्स होत नाही, आणि रिव्हर्स होत असेल काही तर ती ग्रोथ नाही. जसं आपली हाईट वाढणं ग्रोथ आहे, मग मला तुम्ही सांगा, तुमची जी वाढलेली म्हणजे उंची आहे, ती उंची तुम्ही रिव्हर्स करू शकता का? 5.5 फूट तुमची उंची असेल तर ती तुम्ही 5 फूट 4.5 फूट वगैरे असं काही करू शकता का? नाही करू शकत, कारण ती ग्रोथ आहे, ती रिव्हर्स होत नसते. सो ग्रोथ इज इररिव्हर्सिबल इन्क्रीज इन साईज अँड नंबर ऑफ सेल्स. मग तुम्ही म्हणाल असं वाढणं, आता असं वाढणं ही काही ग्रोथ नाही आहे. होतं काय, आपल्या बॉडीला जेवढी डाएटची आवश्यकता आहे तेवढा डाएट आपण घेतो का? नाही, जास्त घेतो. जास्त घेतलेला डाएट काय होतो? इट इज कन्व्हर्टेड इनटू फॅट, आणि ते फॅट आहे ते आपल्या ॲडिपोसाइट सेल्स आहेत स्किनच्या खाली, त्याच्यामध्ये रिझर्व्ह फूड मटेरियल म्हणून स्टोअर केलं जातं आहे. आणि जसं जसं ते वाढत राहील, ॲडिपोसाइटची साईज जशी वाढत राहील तशी आपली साईजसुद्धा मोठी होते. नंतर आपल्या लक्षात आलं की हे काही बरोबर नाही आहे. पुन्हा आपण प्रयत्न केले, काय त्याचे नियम पाळले काय असतील ते, तर पुन्हा ते लहान होईल. म्हणजे असं वाढत जाईल, पुन्हा लहान होत राहील. म्हणजे लहान होत राहणं असं असेल तर ती काही ग्रोथ नाही. वजन वाढणे ही ग्रोथ नाही आहे. इररिव्हर्सिबल इन्क्रीज इन साईज अँड नंबर ऑफ सेल्स कधीही रिव्हर्स होत नाही. ग्रोथ ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज इंट्रेन्सिक. आपली ग्रोथ, आपली वाढ, मला सांगा, एखाद्याची उंची वाढवायचंय म्हणून काय त्याला तिकडून दोघांनी पकडलं, इकडून दोघांनी पकडलं, तिकडं वडा इकडं वडा, वाढली उंची, असं घडलंय का? नाही. बाहेरनं काही केलंय का आपण? काहीच नाहीये. जी काही वाढ झाली ती आतून झालेली आहे, इंटरनल आहे. म्हणून त्या ग्रोथला आपण काय म्हणतो? इंट्रेन्सिक ग्रोथ. परंतु नॉन लिव्हिंग थिंग आहेत. समजा एक दगड आहे, तो दगड मोठा होत असेल तर त्याच्यावरती काही ना काही मटेरियल बाहेरनं डिपॉझिट होणार आणि अशी बाहेरनं डिपॉझिट होणारी होऊन जी ग्रोथ होते त्याला आपण म्हणतो एक्सट्रिन्सिक. ड्यू टू डिपॉझिशन ऑफ मटेरियल्स फ्रॉम आउटसाइड. जसं आपण म्हणतो हिमालयाची उंची थोडी वाढत चाललेली आहे, डिपॉझिशन मुळेच आहे, दुसरं काही नाही आहे त्यात. सो ग्रोथ ऑफ नॉन लिव्हिंग थिंग्स इज एक्सट्रेन्सिक. ग्रोथ क्वांटिटेटिव्ह आहे का? आहे. ग्रोथ क्वालिटेटिव्ह आहे का? आहे. इट इज अ क्वांटिटेटिव्ह ॲज वेल ॲज क्वालिटेटिव्ह. ग्रोथ क्वांटिटेटिव्ह पण आहे आणि क्वालिटेटिव्ह सुद्धा आहे. आता या ग्रोथच्या काही फीचर्स आपल्याला सांगता येतील. एक तर लोकलाइज्ड. प्लांटची ग्रोथ जी आहे ती लोकलाइज्ड आहे. मला तुम्ही सांगा,
एक लहान मूल आहे, त्याची वाढ सुरू आहे. असं घडलंय का? पहिल्या 2 वर्षात पाय लांब झाले, नंतर 2 वर्षात हात लांब झाले, नंतर 2 वर्षात ॲब्डॉमेन वाढलं. असं घडलंय का? नाही. कारण आपली जी वाढ झालेली आहे, ग्रोथ झालेली आहे, दॅट इज युनिफॉर्म. सगळे अवयव एकाच वेळी वाढलेले आहेत. सो ग्रोथ ऑफ ॲनिमल इज युनिफॉर्म, बट ग्रोथ ऑफ प्लांट इज localized. That means restricted to particular region. त्या पर्टिक्युलर रिजन मध्ये रिस्ट्रिक्टेड आहे, मर्यादित आहे प्लांटची ग्रोथ. आणि ॲनिमल मध्ये मात्र युनिफॉर्म आहे. सर्व अवयव एकाच वेळी वाढत असतात, कारण युनिफॉर्म आहे ॲनिमलची ग्रोथ. त्यानंतर मेरिस्टेम. प्लांटमध्ये स्पेशल अशा सेल्स आहेत जिथं ग्रोईंग पॉइंट्स आहेत, त्याच्यामध्ये स्पेशल अशा सेल्स आहेत, या मेरिस्टेमॅटिक सेल्स असतात. आणि जिथं कुठं मेरिस्टेमॅटिक सेल्स असतात तिथंच ग्रोथ होत असते. मग अपायकल रिजन मध्ये असेल तर तिथं ग्रोथ होते. इंटर कॅलरी रिजन मध्ये मेरिस्टेम असेल तर तिथं ग्रोथ होते. लॅटरल साइड म्हणजे लॅटरल साइडला झायलम फ्लोएम जे आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जो कॅम्बियम असतो तिथं लॅटरल मेरिस्टेम आहे, त्याच्यामुळं सेकंडरी ग्रोथ होते. म्हणजे मेरिस्टेमॅटिक टिश्यू जिथं कुठं असतो त्या सेल सतत डिवाइड होतात, नवीन सेल बनवत राहतात आणि त्यामुळं तिथं ग्रोथ होते. त्यानंतर प्रायमरी अँड सेकंडरी ग्रोथ. प्रायमरी ग्रोथ म्हणजे काय? प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमची मिनिमम जेवढी ग्रोथ व्हायला पाहिजे तेवढी ग्रोथ होतेच, त्याला म्हणायचं प्रायमरी ग्रोथ. आपली जेवढी उंची वाढायला पाहिजे, जेवढे सगळे अवयव वाढायला पाहिजेत आपल्या आपल्या हेरिडिटी प्रमाणे, तेवढी वाढ होतेच, ती आपली आहे प्रायमरी ग्रोथ. ॲनिमल मध्ये सेकंडरी ग्रोथ नसते, फक्त प्रायमरी ग्रोथ आहे. सेकंडरी ग्रोथ असते तर फार प्रॉब्लेम झाले असते. हाताला हात फुटले असते, पायाला पाय फुटले असते, जगणं कठीण झालं असतं. फक्त प्रायमरी ग्रोथ आहे ॲनिमल्स मध्ये. मग सेकंडरी ग्रोथ ही ॲडिशनल आहे, काही भागापुरती, काही प्लांट पुरती मर्यादित आहे, पण प्रायमरी सर्वांमध्ये आहे. जेवढा आकार त्या सजीवाचा व्हायला पाहिजे तेवढा आकार निर्माण होणं ही प्रायमरी ग्रोथ आहे, ती होतेच, ही सर्वांमध्ये आहे. परंतु हे सर्वांमध्ये आहे, परंतु सेकंडरी ग्रोथ जी आहे, डायकॉट आणि जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्म हा एक किंगडम प्लॅन्टीचा महत्वाचा ग्रुप आहे आणि अँजिओस्पर्म मधले डायकॉट. या दोन ग्रुपमध्ये व्हॅस्क्युलर कॅम्बियम आहे आणि त्याचबरोबर हायपोडर्मल रिजनला कॉर्क कॅम्बियम असतो. हे लॅटरल मेरिस्टेम आहे आणि या लॅटरल मेरिस्टेम मुळे, कॉर्क कॅम्बियम आणि व्हॅस्क्युलर कॅम्बियम मुळे डायकॉट आणि जिम्नोस्पर्मची जाडी वाढते दरवर्षी थोडी थोडी.
दरवर्षी थोडी जाडी वाढणार, डायमीटर वाढणार वाढणार वाढणार, वाढत 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 राहणार, कारण त्या ग्रुपमध्ये सेकंडरी ग्रोथ आहे. पण ते मोनोकॉटमध्ये घडतंय का? समजा नारळाचं झाड आहे, त्या नारळाच्या झाडाची जेवढी उंची वाढायला पाहिजे तेवढी उंची एकदा वाढली की पुन्हा त्याच्यामध्ये फांद्याही लागणार नाहीत आणि त्याची साईज पण पुन्हा बदलत नाही. वर्षानुवर्षे आयुष्यभर त्याची साईज तेवढीच राहणार, कारण नारळाच्या झाडामध्ये फक्त प्रायमरी ग्रोथ आहे, फक्त प्रायमरी ग्रोथ आहे. तर प्रायमरी ग्रोथ आणि सेकंडरी ग्रोथ, ॲनिमलमध्ये फक्त प्रायमरी ग्रोथ आणि डायकॉट आणि जिम्नोस्पर्म वगळता बाकीच्या मध्ये सुद्धा प्रायमरी ग्रोथच आहे. किंगडम प्लॅन्टीच्या मेंबरमध्ये फक्त डायकॉट आणि जिम्नोस्पर्म मध्ये सेकंडरी ग्रोथ आहे. त्याच्यानंतर या ग्रोथची पुढची फीचर आहे त्याचा इंडेक्स, ग्रोथचा इंडेक्स इररिव्हर्सिबल आहे. ग्रोथ कशी आहे? इररिव्हर्सिबल आहे. साईज आणि सेलचा नंबर वाढतो, परंतु कसा आहे तो? इररिव्हर्सिबल आहे. त्यामुळे त्याला इंडेक्स आहे. त्याचबरोबर पुढची फीचर आहे लिमिटेड अँड अनलिमिटेड ग्रोथ. लिमिटेड अँड अनलिमिटेड ग्रोथ. आता जर आपण स्टेम आणि रूट या दोन्हीची ग्रोथ पाहिली तर ती अनलिमिटेड असते. काही ऑर्गनची ग्रोथ अनलिमिटेड आहे, जसं डायकॉट आणि जिम्नोस्पर्म मध्ये स्टेम आणि रूट मध्ये सेकंडरी ग्रोथ होते, कारण ती अनलिमिटेड, त्यामुळे ती अनलिमिटेड ग्रोथ आहे. परंतु इथं लीव्स तयार होतात. त्यानंतर फ्लावर्स तयार होतील, फ्रूट तयार होतील. मग इथं फ्लावर असतील, फ्रूट असतील, लीव्स असतील, यांची सर्वांची ग्रोथ कशी आहे? लिमिटेड आहे, मर्यादित आहे. एखाद्या झाडाचं पान त्याचा आकार एवढा आहे, असं नाही आहे की पुढच्या वर्षी त्याचा आकार असा होणार आहे, त्याच्या पुढच्या वर्षी असा आकार होणार आणि पान एवढं मोठं मोठं होत चाललंय. असं लीव्सच्या बाबतीत घडतंय का? नाही. का? लिमिटेड ग्रोथ आहे, लिमिटेड ग्रोथ आहे. पण रूट आणि स्टेमचा विचार केला डायकॉट जिम्नोस्पर्म मध्ये तर फांद्याला फांद्या फांद्याला फांद्या फांद्याला फांद्या वाढत राहतात. दरवर्षी ब्रँचिंग वाढतंय, डायमीटर वाढतंय, कारण यांच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ आहे, यांच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ असते. दिस इज अबाउट बेसिक फीचर्स ऑफ ग्रोथ.